श्रीराम समर्थ. संस्कृत भाषेत रामायण, महाभारत, भागवतवादी ग्रंथांतून विस्तार केला गेला, तर दर्शनशास्त्रांच्या आधारे त्या विचारांची तर्कशुद्ध मांडणी करण्यात आली. विविध ऋषींनी वैदिक विचार दिले, विविध आचार्यांनी तर्कशुद्ध मांडणी करून त्यांचा प्रसार केला, तर मध्ययुगात विविध संतांनी तेच विचार लोकभाषेत रुजविले. तर महाराष्ट्राची संत परंपरा. महाराष्ट्राच्या मध्ययुगीन संत परंपरेत निर्माण झालेले विपुल साहित्य रामायण, महाभारत, गीता, भागवत यांना अनुसरणारे, म्हणजेच पर्यायाने वैदिक विचारांना अनुसरणारे आहे. संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांची वेदनिष्ठा त्यांच्या साहित्यात पानोपानी दिसून येते व हाच सांस्कृतिक प्रवाह त्यांना अनुसरणाऱ्या परवर्तीत सर्व संतांच्या वाङ्मयात उद्गोचर व्हावा हे स्वाभाविक आहे. प्रपंचांशी अविरोधी असा सरळ सोपा भक्ती मार्गाचा उपदेश व तो समजावून सांगण्यासाठी विविध प्रकारचे सोप्या लोकभाषेतील परमार्थिक साहित्य, त्यांच्या आधारे मध्ययुगीन परचक्राच्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात संतांनी समाजाला सावरून धरले. अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांचे मनोबल टिकविले व फार मोठ्या प्रमाणात त्यांनी स्वकीय समाजाला मूळ भारतीय संस्कृतीशी बांधून ठेवले. उत्तरेकडे संत तुलसीदास, गुरु नानक देव, शंकर देव, नरसी मेहता, चैतन्य महाप्रभू इत्यादी संतांनी सुद्धा अशाच प्रकारचे कार्य करून भारतीय परंपरेवर अत्यंत मोठे उपकार केले आहेत. भारताच्या सर्वच प्रदेशातून त्या काळी संत महात्म्यांद्वारे
लोकभाषेतील प्रबोधनातून असे महनीय कार्य घडले. असे असले तरी महाराष्ट्रातील संत परंपरेचे कार्य प्रकर्षाने नजरेत भरते. ते तिच्या काही वैशिष्ट्यांमुळे या भूमीतून अनेक परमार्थिक संप्रदाय निर्माण झाले आहेत. तरी मराठी जनमानसावर सर्वात मोठा प्रभाव पडला तो भागवत धर्मीय वारकरी संप्रदायाचा. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनंतर शतकानुशतके अत्यंत श्रेष्ठ स्तराचे संत महाराष्ट्रातील लहान मोठ्या सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुषांमध्ये निर्माण होत राहिले व ही विशाल आणि अखंड संत परंपरा मराठी लोकमनाला आपल्या सरळ सोप्या भक्तिभावाने व मराठमोड्या भाषेतील पारमार्थिक साहित्याने सदाचाराच्या मार्गावर सतत पुढे नेत राहिली. वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करणाऱ्या जगद्गुरु आदि शंकराचार्यांचे अद्वैत तत्वज्ञान व गीता भागवतातील सरळ भक्तिमार्ग या दोन तटांच्या मधून या थोर संतांची विचारधारा आपले मस्तक त्या श्रद्धे पुढे झुकवे असे स्थान त्या जनमानसात निर्माण करण्यासाठी संत नामदेवरायांना किती कष्ट उपसावे लागले असतील. प्रपंच हे संत एकनाथ महाराजांचे खास वैशिष्ट्य आहे. अन्य संतांच्या कौटुंबिक जीवनाकडे बघताना जाणवते की काहीही प्रपंच केलाच नाही तर काहींना तो नीट समजला नाही. ज्ञान, कर्म, भक्ती व योग या सर्वांगांनी परमार्थ पूर्ण साधून व समाजाच्या सर्व स्तरासाठी विविध प्रकारचे लिखाण करूनही नाथांना अव्यंग प्रपंचही साधला. ही त्यांच्या व्यक्तिमत्वातील फार मोठी जमेची बाजू आहे. प्रपंथी म्हणजे तडमडीची शरणागती हे संत श्री तुकाराम महाराजांचे प्रमुख बळ होय. विस्कटलेला प्रचंड
शास्त्रध्ययनाचा अभाव, कोणी सदेह मार्गदर्शक सद्गुरूही नाही, अशा अवस्थेत भगवंतांचा साक्षात्कार करून घेऊन भगवद्वाणीने वेदार्थ सांगून भागवत धर्म मंदिरांचा कळस होण्याचा बहुमान या संत श्रेष्ठांनी प्राप्त केला. तो मुख्यत्वे प्रपत्तीच्या म्हणजे अखंड तळमळ व संपूर्ण समर्पणाच्या बळावर ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिभा, संत ज्ञानेश्वरांचा प्रचार, संत एकनाथ महाराजांचा प्रपंच, संत तुकोबारायांची प्रपत्ती याला संत रामदास स्वामींनी जोड दिली ती प्रतिकाराची. धर्म संस्कृतीवर कोसळणाऱ्या अस्मानी सुलतानी आपत्तीच्या प्रसंगी वैयक्तिक व सामुदायिक पातळीवर प्रतिकार क्षमता संपन्न समाज कसा उभा करावा याचे दिग्दर्शन हे समर्थांचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. समर्थकालीन देशस्थिती. समर्थांच्या वेळी कशी स्थिती होती? श्री समर्थांच्या काळी असलेल्या आपल्या देशातील परिस्थितीचे अवलोकन केले तर हे लक्षात येते की समाजात धैर्य व प्रतिकार क्षमता जागृत करू शकणाऱ्या महापुरुषांची तेव्हा नितांत आवश्यकता होती. प्राचीन काळापासून सुजला सुफला नैसर्गिक संपन्नतेचे वरदान लाभलेला हा देश सर्वार्थाने समृद्ध व सुखी होता. येथील समाज जीवन अन्य सर्व देशांच्या तुलनेने उच्च व शांत होते. पण इसवी सन 712 मधील महम्मद बिन कासिमच्या आक्रमणानंतर सुरुवातीला धीरे धीरे व नंतर झपाट्याने हे दृश्य बदलू लागले. या संपन्न देशाला लुटण्यासाठी आक्रमकांच्या धाडीवर धाडी पडू लागल्या. या आक्रमणाचे स्वरूप केवळ संपत्ती लुटणे एवढेच नव्हते. येथील धर्म संस्कृतीचा विनाश हेही त्यांचे तितकेच महत्त्वाचे उद्दिष्ट होते. यासाठी त्यांनी अत्यंत पवित्र आणि विशाल मंदिरांचा विध्वंस केला. अनेक मंदिरांचे मशिदीत रूपांतर केले. पवित्र देवमूर्तींची विटंबना करण्यासाठी त्यांचे धातू वितळवून त्याचा किंवा पाषाण मूर्तीचा मशिदीच्या भिंती बांधण्यासाठीच नव्हे तर पायऱ्या म्हणूनही उपयोग केला. हिंदूंनी पूज्य मानलेल्या गायींची क्रूर हत्या करण्यात धन्यता मानली. प्रतिकार करणाऱ्यांच्याच नव्हे तर प्रतिकार न करणाऱ्यांनाही धार्मिक जनतेच्या कत्तलीवर कत्तली केल्या. स्त्रियांना बाटविले. त्यांच्यावर क्रूर अत्याचार करणे व त्यांना पळवून नेणे हा प्रकार तर त्यांना नित्याचा अधिकाराचाच वाटू लागला. हालचाल करून असंख्य लोकांचे धर्मांतर करण्याचा सपाटा लावला गेला. उत्तरेमध्ये मुघलांचा धिंगाणा चालू होता व दक्षिणेकडे पोर्तुगीजांचा धुमाकूळ सुरू होता. बहमनी राज्यातून निर्माण झालेल्या पाचही शहांनी आपापल्या देशात पुन्हा पुन्हा वरील प्रमाणे अत्याचार करीत हिंदूंचा सर्व प्रकारे अनन्वयित छळ करणे व हर प्रकारे धर्मांतर करून मुसलमानांची संख्या वाढविण्याचे धर्मकार्य अखंडपणे चालू ठेवले होते. या सर्व शासकांचा आपापसात जरी सत्ता संघर्ष चालू असला तरी तेथील हिंदू जनता त्या सर्वांनाच समान शत्रू वाटत होती व तिची लांडगेतोड करण्यात सर्वांनाच धन्यता वाटत होती. त्यामुळे सर्वत्र हा समाज आक्रमकांच्या भक्ष्यस्थानी पळत चालला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आलेल्या आक्रमकांची संख्या येथील जनतेसमोर नगण्य होती, पण जातीपाती, प्रदेश, भाषा, संप्रदाय व परस्पर स्पर्धा यांनी दुभंगलेला हा समाज या आक्रमकांच्या प्रतिकार
करू शकला नाही. इतक्या क्रूर राक्षसी आक्रमणाची त्याला सवयच नसल्यामुळे तो भेदरला, हवालदिल झाला. त्यातच परस्पर वैर, हेवे दावे, क्षुद्र स्वार्थीवृत्ती आणि कमालीची फूट यामुळे दुर्बल झालेला हा समाज किंकर समर्थ रामदास स्वामींचा जीवन परिचय ऐकूया. मराठवाड्यातील जांब या गावी इसवी सन 1608 चैत्र शुद्ध 9 म्हणजे श्रीरामनवमीच्या दिवशी मध्यान्हकाळी समर्थ रामदास स्वामींचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजी पंत ठोसर व आईचे नाव रानूबाई. समर्थांचे बालपणीचे नाव नारायण असून त्यांना गंगाधर नावाचे थोरले बंधू होते. त्यांच्या वडिलांकडे म्हणजे सूर्याजी पंतांकडे परंपरेने आणलेले कुलकर्णी पद होते व या घराण्यात अनेक पिढ्या भगवान श्रीरामाची व सूर्यनारायणाची उपासना अखंडपणे चालू होती. घराण्यातील हे सर्व संस्कार बालनारायणाला स्वाभाविकपणे प्राप्त झाले. नारायण स्वरूपाने सुंदर, देहयष्टीने सुदृढ, वृत्तीने चपळ व खोडकर आणि बुद्धीने सतेज होता. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी नारायणाचे पितृछत्र हरपले. तत्पूर्वी यवन अधिकाऱ्याच्या जाचक दबावाने व्यथित होऊन सूर्याजी पंतांनी आपले कुलकर्णी पद सोडून दिले. परक्यांच्या या जाचाचा परिणाम नारायणाला येथून होऊ लागला व जन्मजात चौकस बुद्धीने सभोवतालची अत्याचारग्रस्त परिस्थिती पाहून या दृष्ट्या बालकाने वयाच्या केवळ 10व्या वर्षी आई चिंता करीतो विश्वाची ही मनोव्यथा ऐकवली. सभोवतालच्या स्वकीय
समाजाचे खरोखर परित्राण करण्याचे अनेक असेल तर लौकिक बंधनात न अडकता परमेश्वरी कृपा प्राप्त करण्याची निकड लक्षात घेऊन वयाच्या 12व्या वर्षी नारायणाने लग्न मंडपातून पलायन केले व कृपा प्राप्त करण्याची निकड लक्षात घेऊन वयाच्या 12व्या वर्षी नारायणाने लग्न मंडपातून पलायन केले व नाशिकला प्रभू रामरायाच्या दर्शनाने शांती अनुभवून आपल्या पुढील साधनेसाठी गोदाकाठी टाकडीचा निवांत परिसर निवडला. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा या निर्धाराने जणू त्याची पावले पडत होती. टाकडी येथील 12 वर्षाच्या तपश्चर्येचा काळ हा समर्थांच्या सर्व कार्याच्या पायाभरणीचा काळ आहे. पहाटे उठणे, नित्यकर्म, सूर्यनमस्कार आटोपून मध्यान्नापर्यंत गोदावरीच्या पात्रात उभे राहून उपासना करणे असे त्यांनी गायत्री व त्रयोदशाक्षरी राममंत्रांची पुरश्चरणे पूर्ण केली. मध्यान्नानंतर माधुकरी भिक्षा घेऊन अपराह्य व संध्याकाळी विविध ग्रंथांचा अभ्यास आणि प्रसंगोपात कथा कीर्तनांचे श्रवण अशा प्रकारे अखंड 12 वर्षे स्वयशिस्तीत राहून एकेकाळी गूढपणा करणारा हा नारायण स्वतःचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक विकास योजनापूर्वक साधून घेणे हे कुणाही विद्यार्थ्याला आदर्श ठरावे इतके स्पृहणीय आहे. श्री हनुमंतांप्रमाणे श्रीराम सेवेकरिता स्वतःची पूर्ण सिद्धता करून नारायण खरोखरी आता रामदास झाला. यानंतरची स्वामी रामदासांची 12 वर्षे भारतवर्षाच्या तीर्थयात्रेत व्यतीत झाली. असंख्य पुण्यस्थळे या भारत देशाच्या सर्व प्रदेशातील कानाकोपऱ्यात विखुरलेली आहेत. आध्यात्मिक साधकांची या पवित्र तीर्थाचे दर्शन घेणे त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीला पोषण असल्याने या प्रकारची तीर्थयात्रा कमी अधिक प्रमाणात सामान्यतः सर्व साधक केव्हा तरी करतातच. या धार्मिक दृष्टीने तर स्वामी रामदासांनी ही तीर्थयात्रा केलीच, पण या निमित्ताने घडलेल्या पायी प्रवासात अगदी सहजपणे जे समाज जीवन दिसले आणि सदेश बारकाईने त्यांनी जे लोक निरीक्षण केले त्याने त्यांच्या भावी कार्याची दिशा स्पष्ट होत गेली. क्रूर परकीय आक्रमणांनी समाज भेदरलेला होता. मंदिरांचा विध्वंस, देवमूर्तीने भंजन, संपत्तीची लूट, गायीची हत्या, स्त्रियांचे अपहरण, बळाने धर्मांतर व काफिरांचे शिरकाण हा 7 सूत्री कार्यक्रम यवन शासकांकडून कमी अधिक प्रमाणात पाशवी पद्धतीने सर्वत्र राबविला जात होता. त्यामुळे देशभर कोणालाही आपल्या संपत्तीची, घरादाराची, बायका मुलांची व प्राण्यांचीही शाश्वती नव्हती. या निरीक्षणाचे सार समर्थांनी एका वाक्यात सांगितले आहे. सकळ पृथ्वी आदोंडली, धर्म गेला. हिंदू समाज कर्मकांडात्मक धर्माचे आचरण श्रद्धेने करीत होता. उपासना, तीर्थयात्रा, देवदर्शन, सणवार हे सर्व चालू होते, पण समाज भयक्रांत होता, भयभीत होता. मथुरेतील एका उत्सवातून मूठभर यवनांनी हिंदूंच्या निवडक मुली हजारो लोकांसमक्ष उचलून नेल्या तरी कोणी काही करू धजावले नाही. या घटनेने समर्थांना काय वाटले असेल? हा हिंदू समाज बहुसंख्य आहे, संपन्न आहे, कष्टाळू आहे, बुद्धिवान व शूरही आहे, पण इतक्या विशाल समाजाला या आक्रमकांचा
प्रतिकार का करता येत नाही? समर्थांनी हे हेरले की या समाजाकडे सर्व काही असले तरी आत्मकेंद्रिततेमुळे स्वतःपुरते पाहण्याची वृत्ती फार प्रभावी आहे. स्वार्थामुळे संघटन नाही, संघटने अभावी शक्ती नाही, शक्ती अभावी साहस नाही, साहस नसल्याने प्रतिकार नाही व प्रतिकाराअभावी मुकाट्याने अत्याचार सोसण्याखेरीज गत्यंतर नाही. या भीषण अंधकारमय परिस्थितीवर मात करण्याचा उपाय अखंड चालना करणाऱ्या समर्थांना स्फुरला तो म्हणजे प्रभू रामचंद्रांची डोळस उपासना. डोळस उपासना याचा अर्थ असा की परब्रह्म स्वरूप असलेल्या भगवंत रामचंद्रांची आध्यात्मिक उन्नतीसाठी उपासना तर समर्थांना अभिप्रेत होतीच, पण त्याचबरोबर सभोवतालच्या भीषण राक्षसी अत्याचारांनी गांजलेल्या समाजाचा आपल्या पुरुषार्थाने उद्धार करणाऱ्या दुष्टांचा निष्पात करून सज्जनांचे परित्राण करणाऱ्या धर्मसंस्थापक श्रीरामाचा पराक्रमी आदर्शही समर्थांना लोकमनात रुजवायचा होता. देवांनाही बंदिवासातून सोडविणाऱ्या श्रीरामाची स्फूर्तिदायक कथाच या समाजाच्या मृतप्राय अंतःकरणाला विजयाकांक्षेसाठी संजीवनी ठरू शकेल हा समर्थांचा होरा होता. म्हणून कृष्णातीरी चाफळ येथे श्री राम स्थापना करून व मोठ्या प्रमाणात रामायणाचा उत्साह साजरा करून जेव्हा त्यांनी आपल्या कार्याची मुहूर्तफेड रोवली तेव्हा सहजपणे त्यांनी म्हटले, रक्षिता देवांचा चिरविश्रांती समाधी प्राप्त केली. तो दिवस होता माघ वद्य नवमी इसवी सन
1682 एका दगदगत्या जीवन यज्ञाची ती पूर्णावती होती.